पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। सर काय काय सांगाल, सातत्याने एस टी महामंडळाच्या वतीनं आता सुद्धा तुम्हाला एक 30% भाडेवाढ आणि काही वेगळे नियम सुद्धा लावलेले आहेत, कोकणवासी संदर्भात काय सांगाल? तर गणेश भक्त कोकणशी प्रवासी संघ यांच्या माध्यमातून ही प्रवास संघटना गेली 30 ते 40 वर्ष एस टीच्या माध्यमातून आम्ही काम करतो। एस टी जगावी ह्यासाठी एस टी म्हणजे वाचावी आणि एस टीचे प्रवासी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि तो सर्वसामान्य माणूस त्या एस टीनं प्रवास करावा आणि ती वाचावी यासाठी ॲक्च्युली ही संघटना सातत्याने काम करत असते। पण या सरकारने अचानक 13.5% ही कायमस्वरूपी भाडेवाढ केलेली आहे आणि पुन्हा त्याच्यात भर म्हणून एकेरी वाहतूक जी ग्रुप बुकिंगने गाड्या जातात त्या ग्रुप बुकिंगवरती 30% अधिभार लावलेला आहे। बरं, हा 30% अधिभार आम्हाला एक 15 दिवसामध्ये ॲक्च्युली त्यांनी अचानक एक पत्रक काढून ॲक्च्युली त्यांनी ते कळवलेलं आहे आणि ते हे 30% एकेरी भाडं जे वाढलेलं आहे म्हणजे 43% ही जी भाडेवाढ झालेली आहे ही चुकीची आहे, मुळात चुकीची आहे। म्हणजे सरकारनं याच्यावरती पुनर्विचार व्हायला हवा होता, कारण आम्ही आज परिवहन मंत्र्यांची आपल्या कोकणातल्या सर्व आमदारांना पत्र पाठवून किंवा परिवहन मंत्र्यांची ॲक्च्युली भेटही घेतली। त्याचप्रमाणे आम्ही आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत साहेब त्यांचीही भेट घेतली, त्यांना पत्रक दिले, त्याने ते वाचलेही चांगल्या प्रकारे ॲक्च्युली त्याचा रिस्पॉन्स देतो म्हणून सांगितलं, पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याचा रिस्पॉन्स आलेला नाही। आणि आम्ही काही सचिवांपर्यंत मला वाटतं मी काल ॲक्च्युली शिंदे साहेबांचे सचिव दळवी साहेब यांच्याशी चर्चा केली, ते सुद्धा म्हणाले की ॲक्च्युली साहेबांपर्यंत ॲक्च्युली मंगळवारची आत्ता ही काय कॅबिनेट होणार आहे त्यावेळेला येऊन भेटा, पण आता तुम्ही कॅबिनेटच्या भेटण्यासाठी जातो त्यावेळेला ॲक्च्युली यांच्याकडे संध्याकाळचे 7-7, 8-8 वाजेपर्यंत त्यांची वाट बघतो, पण कोण भेटायलाच तयार नसतात। त्यातल्या त्यात ॲक्च्युली काल आमची परिवहन मंत्र्यांबरोबर भेट झाली आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की एस टी आज घाट्यात आहे, लॉस आहे, असं आहे तसं आहे। मग ते करता करता आज गणेश भक्त म्हणजे गणेश आता उत्सव आलेला आहे, गणेश उत्सव आलेला आणि त्या अचानक ह्याच्यामध्ये हा तिथे भाडेवाढ केलेली आहे 43%ची, 30% अधिक आणि ते 13.5% अशी जी काय भाडेवाढ केलेली आहे ही मुळातच चुकीची आहे। आणि याच्यासाठी गणेश भक्त हा सर्वसामान्य माणूस आहे, एस टीनं जो प्रवास करतो हा सर्वसामान्य माणूस आहे आणि ह्या सर्वसामान्य माणसावरती ॲक्च्युली हे एस टीने जे काय लादलेला हा अधिभार आहे हा मुळातच चुकीचा आहे। आणि ह्या सरकारला म्हणजे आमची विनंती आहे या प्रवास संघटनेच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व प्रवाशांच्या माध्यमातून की ही जी काय भाडेवाढ झालेली आहे ती मुळात लवकरात लवकर रद्द करावी, ती कॅन्सल करावी। आजपर्यंत आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे, जे गणेश भक्तांवरती अन्याय करतो तो कधीही कायमस्वरूपी त्या खुर्चीवरती टिकत नाही। ह्या सरकारला जर पुन्हा एकदा सांगतो, आम्ही अल्टिमेट देतो की हे तुम्हाला पुढच्या वर्षीचा जर गणपती बघायचा असेल तर तुम्ही ही भाडेवाढ रद्द करा, अन्यथा मला वाटत नाही तुम्ही पुढच्या वर्षाचा गणपती ह्या खुर्चीवरती बसून बघा। शेवटची मुदत आपल्याला कधी दिली आहे? आम्ही शेवटची मुदत आम्हाला दिली, त्यांच्याकडून आम्हाला तसा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही, पण आम्ही शेवटची मुदत ह्या रविवारपर्यंत याच्यासाठी देतोय कारण गणेश भक्त कोकणशी प्रवास संघाचा रविवारी आमचं स्नेहसंमेलन आहे आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये आमचं ॲक्च्युली ठरवलं जाईल की पुढे आम्ही कोणता पवित्रा घेणार आहोत, आंदोलनात्मक पवित्रा घेणार, पण आमचं आंदोलन हे शांततापूर्वक असेल, पण हे आंदोलन आमचं होईल। आता ज्या ठिकाणी सांगायचं झालं तर कोकणवासीय प्रवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मुंबई पत्रकार परिषद या ठिकाणी परिषद राबवली होती। त्या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं की सातत्याने कोकणवासीवरती कुठेतरी अन्याय होतो हे पाहायला मिळालं, तर मग तो कोरोनाचा काळ असू दे किंवा या ठिकाणी असलेल्या जे कोकणवासी आहेत त्यांच्यावरती असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय असं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। दुसरं भाडावाढ संदर्भात जर पाहायला झालं तर कोकण आता गणपती हा केवळ थोडक्याच दिवसावर पोचलेला असताना सुद्धा अजून कोणताही निर्णय या प्रवाशांना दिलेला नाही किंवा संघटनेला दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे कोकणवासी सुद्धा कुठेतरी भ्रमात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरी गोष्ट, जर का संघटनेच्या वतीनं केलेले शासनानं दिलेला जो निर्णय आहे तो जर मान्य नसेल तर नक्कीच मोठ्या आंदोलनाचा सुद्धा या ठिकाणी इशारा करू आणि यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं याचं सुद्धा या ठिकाणी जाहीरपणे आवाहन केलेलं आहे। जर या येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर का कोकणवासी संघटनेच्या सोबत जर का बोलणं केलं आणि जर सकारात्मक निर्णय मिळाला तर त्याचं नक्कीच स्वागत करू असं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, मुंबई।